नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर खरंच मित्रांनो, मनापासून धन्यवाद. तुम्ही मला सपोर्ट करतात. एवढा माझा छोटा चॅनल आहे, साधेच व्हिडिओ आहेत, तरी पण सपोर्ट करतात तुम्ही मला आणि माझे साधे व्हिडिओ बघतात. तर खरंच मनापासून धन्यवाद. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला कुणी नव्हतं मला. एक रक्ताचं नातं मला कुठं नव्हतं. तर मी ते नाती जोडायसाठी मला कळायला लागलं ना, ते नाती जोडायसाठी मी खूप प्रयत्न केला. जेव्हा आम्हाला कळायला लागलं तेव्हा खूप प्रयत्न केला मी ते नाते जोडायसाठी, पण नाही जुटल्या गेले ते नाते. वय लहान होतं, नाही समजून घेतलं ह्यांनी आम्हाला, कधीच नाही समजून घेतलं आम्हाला. आजी ऑफ झाल्याच्या नंतर 1-2 वर्षांनी मी दारात गेले त्यांच्या, आमचा सांभाळ करा, आम्ही इथं राहतो. नाही जवळ केलं त्यांनी मला, कारण की पहिल्यापासूनच आजी घेऊन आली ना. पाऊस आला, आता माझा आवाज तुम्हाला ऐकाय येतोय का कसा काय माहिती. घरात पोरांनी मोठ्याने गाणे लावले, तर म्हणून घरातून बाहेर आले टॅरेसला बसायसाठी. आता पाऊस आला, तर खूप प्रयत्न केला मी तिथं राहण्याचा, जाण्याचा, पण मी नाही जवळ केलं मला. मी त्यांना धन संपदा मागत नव्हते की मला पैसा पाणी द्या आणि तुमची मला गरज आहे, मला पैशाची गरज आहे. एक त्यांचा सहारा पाहिजे होता मला, की माझे माणसं, कुणीतरी सांगितलं होतं मला की हे नातं तुझं सख्खं आहे, मला सांगितलं होतं असं मला. मग त्याच्यानंतर मी प्रयत्न केला त्यांच्याकडे जाण्याचा. गेले, भेटले, पण त्यांनी मला 2 दिवस उभा केलं नाही दारामध्ये. 2 दिवससुद्धा ठेवलं नाही की आता हिला कोणी सांभाळायचं, वय लहान आहे, हिचं लगीन कोणी करायचं, हिचं कसं व्हायचं, हा विचार केला त्यांनी माझ्याबद्दल. मग सोडलं मी तिथून घरचे. 2 दिवस राहिले, निघून आले तिथून. वय पण किती होतं, 10 वर्ष होतं. एकच विषय होता की त्यांना मुलगा हवा होता. त्यांना मुलगी हवी नव्हती त्यांना. तेव्हापासून ना आजपर्यंत मी कोणाच्या दारात गेले नाही, कोणाची पूछताछ केली नाही की तुम्ही कसे आहेत, तर तुम्ही आहेत का, बाप आहेत का, कोण आहेत. नाही पूछताछ केले कोणाची, नाही कोणाकडे गेले अधिकाराने. नाहीत मला आवडत कोणी. माझं घर, मी मजेत आहे. सहारा नसला म्हणून माणूस काही जगणं सोडून देतं का? कुठं ना कुठं जगल्या जातच माणूस. कुत्रंसुद्धा गल्लीने भीक मागून जगत आहे. फिरून कुत्र्याला सुद्धा भाकर टाकलं तर आपण तर माणसं येतं. पण आताचं कंडिशन असं की त्यांना असं वाटतं, त्यांचे डोळे उघडले, त्यांना असं वाटतं तुम्ही यावं आमच्याकडं, राहावं आमच्याकडं. आम्ही काय नाही म्हणतो का तिला. पण काय असतं, जेव्हा गरज असते ना, तेव्हा जर मला त्यांनी जवळ केलं असतं ना, मला गरज होती तेव्हा जवळ केलं असतं ना, कदाचित राहिले असते. मी कसे दिवस काढले, कुठं राहिले, काय खाल्लं, हे कोणी विचार केला नाही. माझ्या जीवाला किती वेदना झाल्या असत्यानं. अरे कोणाच्या दारात भीक मागाय गेलं तर भीक देत नसायची. भाकर मागाय गेलं तर अर्धी 1 भाकर खायची, 1 भाकरीची भूक असायची पोटाला, पण अर्धी भाकर द्यायची तर 2 टाईम कोर करून दोघा भावांनी खायची, बहीण भावंडांनी खायची. आणि आता काय मला कोणाची गरज आहे, नको आहे कोणी. सुखी आहे मी माझ्या प्रपंचामध्ये, गरज नाही पडत मला कोणाची. साथीदार बाईला व्यवस्थित असला ना, कोणाची गरज नाही पडत, भले झोपडीत करा न होय ना. आणि आज माझी परिस्थिती तुम्हाला सांगते खूप मोठी नाही आहे, माझी परिस्थिती नाजूकच आहे आज. पण मला नाही गरज वाटत कोणाच्या इथं जायची, कोणाच्या दारात जाऊन मला त्यांनी माफ करावा आणि मी त्यांना माफ करावा, हे मला त्यांच्या कोणाची वात अपेक्षा नाही आहे. मी माझ्या घरामध्ये खूप सुखी आहे. मला कोणाचे त्यांचे फोन आले ना तरी नफरत होती. मला नाही आवडत त्यांचे फोन घेऊन कोणाचे आलेले. खूप वेदना होतात माझ्या जीवाला. त्यांनी विचारलं ना मला की तू कशी आहे काय, असं जरी विचारलं तरी मला त्रास होतो ह्या गोष्टीचा. नाही आवडत मला गरज होती तेव्हा तुम्ही नव्हतात माझ्यासोबत. आज तुम्हाला गरज आहे, मी कशी तुमच्यासोबत असेल. आणि ते क्षण तर मी कधीच विसरणार नाही. खूप कठीण दिवस होते आयुष्यातले ते. आता मला 2 मुलं आहेत.
माझा नवरा सोन्यासारखा आहे. माझं काही राहत नाही कोणावर. दिवस एका जागेवर राहत नाही. दिवस बदली होतात. टाईम पण बदलतो, दिवस बदली होतात. कधीतरी चांगले दिवस येतातच. माझ्याकडे भले काय नाही, पण मुलं आहेत, परिवार आहे माझ्याकडे. तेच असं मला वाटतं की मी पहिली एकटी असायची. परिवार आहे म्हणून मला असं वाटतं की माझे लई दिवस चांगले आहेत म्हणून. अरे कष्ट तर प्रत्येकाच्या नशिबात आहे. कष्ट कोणाला पण करून खायचंच आहे. कष्टाला घाबरत नाही म्हणून कष्ट केल्याने फरक पडत नाही मला. पण नफरत आहे मला तुमच्या दारात येण्याची आणि तुमच्या संग बोलण्याची. मला कोणी माया लावली ना, माया हा शब्दाचीच नफरत आहे मला. जीव लावला ना कोणी मला नाही आवडत. एकटीला राहायला आवडतं मला आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे एकटी. नको आहे मला कोणी. बस माझ्या घरातले माणसं आहेत तर बस मला. आवाज आहे ना, आता पाऊस यायला लागला, मी बंद करते.